इंदू नारायणी ताई, तू घरी का सांगत नाहीस काय? की तुला हे लग्न करायचं नाही, तुला पराग दादा आवडतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अरे गोप्या, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी हरिपाठाचे अभंग लिहिले आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग सगळ्यात जास्त गायले जातात. तुझ्या बाबांना सांगितलं असेल ना तुला. व्यंकोबाची वाचा गेली नसती तर त्याने बी तुला हेच सांगितलं असत. परंपरा आहे आपल्या घरची. हा, मग तू या परंपरेत बसत नाहीस? नाही, आपला मार्गच वेगळा आहे. बापे, हे सोड ना, तुझं कसं चालू आहे? पोथी वाचन, कीर्तन, प्रवचन. हो, हा, आता काय चालू आहे तसंच. आम्हाला वाटलं नव्हतं बरं का आमचे गोपाळ शेठ भक्ती मार्गाला लागतील. हा, वचन दिले बाबांना की मी कीर्तनकार होणार म्हणून. वा गोप्या, तुला काय गिफ्ट पाहिजे? हा, हा, कशाबद्दल? अरे या तुझ्या काकाला 25,000ची लॉटरी लागली. हा, पुतण्या को तो गिफ्ट बनताय. बरं ठीक आहे, मला हा मला ते सायन्स किट पाहिजे शाळेसाठी. सायन्स किट म्हणजे ते 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 केमिकल, चंचू पात्र, ते काचेचं गबुळ असतं ते तसलं? हा, तेच ते. अरे दिलं. किती असेल त्याची किंमत? किंमत हा, महाग असेल रे. महाग? अरे गोपाळ, तुझ्यापेक्षा महाग काय असणार आहे माझ्यासाठी? अरे तू मौल्यवान आहे. किती 100, 500, 1000, 1,00,000 रुपये असेल. अजून किती असणार आहे? दिलं. पण गोप्या, मला सांग, तुला या भक्ती मार्गामध्ये किंवा पोथ्यांमध्ये, प्रवचनामध्ये अजून तुझं तेवढं मन रमलेलं दिसत नाही मला. हा, आपण ट्राय करतोय की मी. नाही नाही, ट्राय मारायचा, पण तुझा जरा मूड मी फ्रेश करतो. हे उचल, पत्ता बघ. हा, नीट बघ. बघ. अरे कसला भारी आहेस रे तू. सेम टू सेम पान आलं एकदम. कशी वाटली जादू? चांगले, मला शिकव ना एकदा प्लीज प्लीज प्लीज. मला मी सांगत नाही कोणाला. तुला शिकू? अरे जादूगारांना जादू शिकवली ना तर त्यो उपाशी म्हणेल. अहो अहो अधोक्षेश, बाबा कुठे रे तुझे? अहो अहो खाली या बरं. हे कुठे आहेत? आनंदी, अगं काय झालंय? आग लागली का धरणीकंप झालाय का 100-500ची लॉटरी लागली हिला? अहो नाही, लाख मोलाची देशमुख मावशी भेटली. तू येड्यासारखं काय बोलती का? अहो तसं नाही, एक आनंदाची बातमी आहे. हे बघ, नमनाला घाडावरती येऊ नको, पटकन सांग.
मोठ्या कसली आनंदाची बातमी हा होय सांग. नारायणी बाई नारायणी हे बघ उद्या सबीना दीदीकडे जा आणि तिच्याकडनं ते फेशियल करून घे, गोल्ड फेशियल. आणि ते केसांचं त्याच्यानंतर काय भवयांचं समजा करून टाक. हा अगं कशासाठी करायचंय? मोठ्या बाई सांगा ना हे सगळं का करायचंय नारायणीनं? सांगते सांगते. आव, हा. आपल्या नारायणीसाठी स्थळ आलंय. सांग सांग गाठे करा. बाई हो मुलगा सोलापूरला असतो कुकवाच्या कंपनीत, चांगला पगार आहे आणि घरदार एकदम गब्बर आहे. नशीब काढलं माझ्या पोईनं. ते म्हणत होते फोटो दाखवा, मला वाटलं नव्हतं. फोटो दाखवला आणि लगेच पसंत केली. वा आनंदी पायगुण पायगुण म्हणतात ते याला. कुणाचा? अग ही काल इंदू घरात आली आणि आज 2-2 लॉटऱ्या. वा तुमच्या आवडीचं एखादं पुस्तक घेऊन येऊ का? इंदू नारायणी ताई, तू घरी का सांगत नाहीस काय? की तुला हे लग्न करायचं नाही, तुला पराग दादा आवडतो? काय बोलतेस इंदू तू? मी खोटं बोलते का? असल्या गोष्टी विचारायच्या नसतात इंदू. मग न बोलताच असं रडायचं असते? किती प्रश्न विचारतेस इंदू? मला प्रश्न पडतात म्हणून मी विचारते. बर तू काय ठरवलेस आता? आपल्याकडे कधी काही मुलींना ठरवता येतं का? का पण? गप्प बस. अगं पण का मुलींना ठरवता येत नाही? गप्प बस. आगाऊ बोलतेस? हिम्मत कशी होती का तुझी बोलायची? थोबाड फुडू का? आम्ही जे केले ते तुला पण करावं लागेल. अशी उत्तर आल्यावर का आपण असा प्रश्न कसा विचारायचा आपण? म्हणजे हेच की तू मला आता जे बोलली ते शेवटचं. अगं पण आज झाले आता प्रश्न. तू कुणालाच काही सांगायचं नाही आता. मग तुझी तू सांगशील? नाही, मी पण कोणालाच काही सांगणार नाही. मग मी सांगणार. शपथ आहे तुला माझी. माझ्या मनात जे ते फक्त तुलाच माहिती, पण तू कोणालाच सांगायचं नाही ते. घे शपथ. घे इंदू. इंदू
हे बघ शकुंतला, आता ती मुलाकडची मंडळी येतील तेव्हा घरातली समधी आवरावरी झाली पाहिजे. काय जी मोठे बाई. हा आणि अजून एक गोष्ट, ते आवरावरी झाडझूड फराळा बिराळाचं असल्या छोट्या छोट्या कामांमध्ये मला अडकवायचं नाही. त्याला बरीच काम आहेत. काय जी. आणि हे बटाटे इथे कशाला ठेवले? पसारा नुसता क्या उदबत्त्या खोचायच्या का त्याच्यात? नाही ठेव. पसरून ठेव. आणि इकडे हा ते फराळाचं पण ठरवून घेऊया आपण. हा हे बघ, असं करूया, ते पोराकडचे येण्याच्या आधी पोहे टाकूया, म्हणजे ते वातड होणार नाही. त्याच्या आधी फराळाचं समद करून घेऊ. जी. आणि ते सुग्रास आहे ना, तिथनं मी गरमागरम समोसे मागवते. हा मोठे बाई, बाहेर न कशाला, मी घरात करते की सगळं. तुला जमणार आहे का ते? हा? ते तसले त्रिकोणी अवघड. चवीला चांगले करते की. चवीच नाही ग काही, तसं दिसलं पाहिजे. दिसण्याला सगळं महत्व आहे. टेबल असं फराळाने भरलं पाहिजे. त्यांना पण कळलं पाहिजे आपण काय असले फकाट नाही आहोत, खानदानी आहोत. अगं, जे दिसतं तेच ऐकलं जातं. मोठे बाई, आ किती चांगलं झालं नाही भाऊजींना लॉटरी लागली ते. आणि आपल्या नारायणीला आता इतकं चांगलं स्थळ चालून आलंय. इंदू घरात आली आणि सगळं चांगलं व्हायला लागलं. शकुंतला, माझं चुकलं. इंदू शुभ शकुनीच आहे. असं मी बाप जन्मात म्हणणार नाही. किती साधी, मी किती सरळ. अशी झोल तू अजून किती दिवस पांघरणार आहेस ग? तू किती छत्री आहे हे मला माहित नाही काय? चल की इंदे. अरे नको गोपा, नको. अगं चल ना. नको गोपा. अरे तर मोठ्या बाईंची खोली आहे. जर त्यांनी मला इकडे बघितलं तर माझं काय खरं नाही. अगं काय नाही होत, चल ना तू. नको रे गोपा, त्या पहिलेच माझ्यावर खार खाऊन असतात. आणि जर मी त्यांना न विचारता त्यांच्या खोलीत आले तर माझं काही खरं नाही. अगं गोपाळ, जिथे टेन्शन नाही तिथे चल. अगं मी असताना घाबरायचं नाही गे कुणाला. बस इथं. अरे नको ना. आता हालायचं नाही इथनं. बस म्हटलं की बसायचं, उठायचं नाही. आणि घाबरायचं तर अजिबातच नाही. आता मी तुला जादू दाखवणार आहे. जादू. जादू? हा मग. अगं मी पण जेव्हा पहिल्यांदा जादू बघितलेली ना, एकदम हरकलेलोच मी. पण जेव्हा मला कळालं कसं आहे, मास्टर माइंड आहे ग मी, म्हणजे विशेष वेगळा आहे माझा. आता बघ कशी जादू दाखवतो मी तुला. आता मी असे पत्ते पिसणार आणि हा तू पत्ता उचलायचास. उचल उचल. हा, आता तो पत्ता मला दाखवायचा नाही आणि ते लक्षात ठेवायचं. परत ठेव. मला दाखवायचं नाही ना. उलट ठेव, उलट. हा, अगं बिनत ओळखणार मी. तीच तर खरी जादू आहे. आता बघ तू माझी कमाल. लक्षात राहतो ग पत्ता. उचल. कशी आहे जादू? नादच खोळा. तोचा का नाही पत्ता? नाही नाही नाही.
ए खोट बोललेलं चालत नाही जादूत. जादू सगळी फिसकटते तुला सांगतोय. 4 बदाम होता का नाही तो? नाही, दुसरंच पान होतं. तू खोटं बोलतेस मला माहितीये. असं तू खोटं बोललेलं पहिला गोष्ट तर चालतच नाही. आता बघ मी तुला कशी जादू करून दाखवतो. तुला दाखवतच ग मी. तुला पटत नाही ना? आता बघतो. नाही, मला नको तुझी जादू, मी जाते. अगं एवढं काय घाबरतेस त्या मोठ्या बाईंना? सांगितलं ना घाबरायचं नाही म्हणून. मी घाबरत नाही त्यांना, पण मला माहितीये की मी त्यांना आवडत नाही. उगीच मला त्यांनी त्यांच्या खोलीत बघितलं तर सगळं घर डोक्यावर घेतील आणि त्याचा त्रास पिंकू महाराजांना होईल. त्यापेक्षा नकोच आहे. आणि तसं पण माझं मूड नाही. मूड नाही म्हणजे काय ग? मग अशी पण म्हणालीस माझं मूड नाही. आणि नेमकं झालंय काय? ते नारायणी ते नारायणी ताईचं काय? ते काय नाही. हे आता तर सांगायचंच. आता मी सोडत नाही. तिने शपथ घातली की कोणाला काही सांगायचं नाही. काय सांगायचं नाही? तेच की जे तिने मला सांगितलंय ते कोणाला सांगायचं नाही. भंजाळी आहेस का ग तू जरा? हो. हा मग एक काम कर. जे तुला सांगायचं नाही ना ते मला सांग. म्हणजे आता जे तुला सांगायचंय ते तू सांगू शकत नाहीस. मग जे तुला नाही सांगायचं ते तरी सांग ना. काम चालवून घेईन मी. हा, नारायणी ताईला जो मुलगा बघायला येणार आहे ना तो तिला खूप आवडलाय. हे मला ना सांगायचंय. अच्छा याच उलट म्हणजे नारायणी ताईला हे मान्य नाही असं ताई म्हणाली का तुला? बस, यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही, नाहीतर शपथ मोडेल. म्हणजे नेमकं प्रकरण काय? हा ये इकडं. इकडे हे बघ, काय करायचं, 10 वेळात पहिलेच तोंड धुवायचं, मग मुलतानी माती लावायची. चेहऱ्यावरती कसं तेज येईल बघ, अगदी माझ्यासारखं. चेहरा असं लक 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 करेल. घे. कुणी बघायला येणारे म्हणल्यावर हे करायलाच पाहिजे का? अगं बाई, चांगली दिसशील तर चांगल्या घरी पडशील. आता त्या देशमुख मावशींनी इतक्या प्रयत्नांनी चांगलं स्थळ आणलंय, त्याचं तुला काही कौतिकच नाही. कर म्हणलं की करायचं. अगाई मी जशी तशी. चुप चुप. आपल्याला कळत नसेल ना तर दुसऱ्याला कळतं, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, त्याचं तरी ऐकायचं. हे बघ, हे लाव. सुकलं का 10 मिनिटांनी नीट कोमट पाण्याने चेहरा धुवून टाक. निघ. हा इथं ठेवा, या बाजूला ठेवा, नीट ठेवा. हा मोठ्या बाई असं सतरंजीचं काय करायचं? या. मोठ्या माणसांच्या घरात सतरंजा नसतात, गालीची असतात. ते असे हित अंतरायचे. हा पण लगेच नाही. हा मी सुशिलेला सांगणारे, परत एकदा झाडून घे, पुसून घे, नंतर ते घालायचे. आणि हा सोफा सेट तिथं ठेवायचा आहे. बरोबर 2 खुर्च्या पण ठेवायच्या आहेत. आणि ते हे फुलं आहेत ना ते बाहेर लावायचे आहेत. हा आणि तोरणं कुठे आणली आहेत ना? आणली ना तोरणं. मग असं करा, तोरणं एक मोठं तोरण इथं दारापाशी लावायचं, छोटं तोरण खिडकीला लावायचंय. आणि आंब्याची डाळ दिसली नाही मला कुठे? आहे का? नाही ना? नाही आणली ना? चला चला लगेच निघ आणि आंब्याची डाळी घेऊन ये. हो मोठ्या बाई आणतो. हा चला निघा. आणि तू हे घे आणि ते लाव, नीट लाव. सांग का मी नुसते भरलेत माझ्या घरामध्ये. यादी सुशीले इकडे 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 पुढे चालली तिकडं इकडे. अहो ते पाण्याच्या कैऱ्या आहेत ना त्या उकडायला टाकल्या. तू बघितल्या ना उकडल्या जाणार आहेत का त्या? हा त्या उकडतील त्याच्या. हे बघ, आज जो बघायचा कार्यक्रम आहे त्याची सगळ्यात महत्वाची जबाबदारी मी तुला देणार आहे. माय मला मोठे बाई तुम्ही सांगा फक्त, असं करून टाकते बघा. वय ना? होय. आता पहिला असं कर, तुझी ती भाची आहे ना तिला बोलव.
तिला आता काय केलं तिनं? आगाव विचारायचं नाही, बोलिव म्हणलं की बोलवायचं. इंदे, ए इंदे, हा, आले आले. काय करायचं हिचं? ए इंदे, हे बघ, आज आमच्या नारायणीचा दाखवायचा कार्यक्रम आहे. ती मंडळी 4 वाजता येणार आहेत. म्हणजे 3:30 वाजल्यापासून 7:30 पर्यंत तू मला घरात दिसता कामा नये. हा, मग मी कुठे राहू? कुठं पण जा, पण सुशिले, ही ब्याद मला इथं नकोय. हा, वाटते बाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कार्यक्रम होईपर्यंत हिचा पाय बी घरात दिसायचा नाही.